नमस्कार मैत्रिणींनो, मी मिसेस राजश्री मालेगावकर। आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपला हा जो सेव्हरचा ॲनियन पॅड आहे यामध्ये जे सॅप वापरलेले, सॅप म्हणजे काय तर सॅप म्हणजे सुपर ॲब्झॉर्बंट पावडर, जी यामध्ये ॲब्सॉर्प्शनसाठी आणि कूलंट म्हणून वापरली आहे। तर आता हे 60 ml ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ऑलरेडी आपण बघितलेली आहे, तरी सुद्धा मी आता इथे सॅप बद्दल सांगायचे म्हणून मी पुन्हा यावर एक 60 ml पाण्याचा प्रयोग करत आहे आणि आपण चेक करूयात की यामध्ये हे जे पाणी आहे हे पाणी ॲब्झॉर्ब केल्यानंतर सॅप कसं काम करते आणि ते सॅप ऑर्गॅनिक आहे का आणि पर्यावरणासाठी पूरक आहे का। तर आता आपण या पॅडमध्ये सॅप बाहेर सेपरेट करूयात आणि चेक करूयात की नेमकं सॅप आहे तरी काय। ठीक आहे, ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटीचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे। आज आपण फक्त सॅपबद्दल सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत। पुन्हा एकदा सांगते, सॅप म्हणजे SAP, ज्याचा अर्थ आहे सुपर ॲब्झॉर्बंट पावडर। आता आपण ह्या 60 ml प्रयोग यावर केला आहे बघा। तर जेव्हा या पॅडवर 60 ml लिक्विड टाकलं आहे मी, तर त्या लिक्विडचं या सॅपमध्ये कन्व्हर्जन झालं आहे। म्हणजे बघा इथे हे जेल फॉर्मेशन दिसतं आहे आपल्याला। ठीक आहे, मी हे जेल पूर्ण काढून घेते आणि बाकी कॉटन मटेरियल आहे पॅडमध्ये, ॲनियन स्ट्रीप आहे, ॲनियन स्ट्रीपबद्दल सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ आहे आणि हे सॅप आणि हे बाकी कॉटन मटेरियल आहे, तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, हा पूर्ण कपडा आहे, कॉटन आहे, हे बघा हे सहजपणे फाटते। ठीक आहे, हे कॉटन आहे आणि आपण ह्या सॅपबद्दल अजून थोडीशी माहिती, थोडा वेळ लागणार आहे व्हिडिओला, मी काही स्किप करत नाही आहे, तुम्हाला कंटिन्युअसली हा व्हिडिओ दाखवते। व्यवस्थित बघा, हे पूर्ण जेल आपण काढून घेतले आणि आता आपण काय करूयात, हे जे सॅप आहे म्हणजे हे जे जेल तयार झालेलं आहे, हे जेल आपण यामध्ये ग्लासमध्ये घेऊयात आणि आता 60 ml ओतल्यानंतर, पाणी ओतल्यावर एवढं जेल तयार झालं आहे। आपण अजून 60 ml पाणी घेणार आहोत या सिरिंजमध्ये आणि अजून ह्या जेलमध्ये ओतूयात। तर बघूयात, ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी मी दाखवली होती, पण आता ओपनली मी सॅप काढून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे। थोडा वेळ जर आपण वेट केला तर आपण बघू शकता पूर्ण जेल फॉर्मेशन झालेलं आहे, दिसतंय तुम्हाला, हे पूर्ण जेल फॉर्मेशन झालेलं आहे। ठीक आहे, आता आपण हे जेल ऑर्गॅनिक आहे का हे चेक करण्यासाठी यामध्ये हळद घालूयात। हळद ही अशी वस्तू आहे किंवा अशी जिन्नस आहे की जर ती केमिकलच्या सानिध्यात आली तर ती लाल होते। याचं उदाहरण मी तुम्हाला सेशनमध्ये देत असते की आपल्या कपड्यांना हळदीचा डाग लागला, त्यावर जर आपण साबण घासलं तर हळद लाल होते, याचा अर्थ की साबणामध्ये केमिकल आहे असं हळद सांगते। तर आपण या जेलमध्ये सुद्धा हळद घातलेली आहे, ही हळद लाल न होता पिवळीच राहिलेली आहे, तुम्हाला दिसते इथे। ठीक, याचा अर्थ काय होतो की हे जेल पूर्ण ऑर्गॅनिक आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठलेही केमिकल मिक्स नाही। आता हे जर आपण जमिनीमध्ये फेकलं तर जमिनीमध्ये काही क्षार असतात, म्हणजे मातीमध्ये। आता आपल्याकडे माती तर नाही आहे, परंतु इथे आपण मीठ घेतले, जेव्हा हे जेल क्षारसोबत मिक्स होतं तर ह्या जेलचं पुन्हा पाणी होतं, म्हणजे काय, पर्यावरणासाठी सुद्धा हे पूर्णपणे पूरक आहे, म्हणजे ह्याचा पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही की जेणेकरून ह्याने प्रदूषण सुद्धा होणार नाही आहे, असं हे जेल आहे। ठीक आहे, आता इथे मी मिक्स करते, तुम्ही बघू शकता, कॅमेरा जवळ घ्या इकडे जरा, बघू शकता तुम्ही, हे बघा। तर ह्याचं पूर्ण लिक्विड होतंय, दिसतंय, हे पूर्ण वितळते, हे बघा पूर्ण वितळले। याचा अर्थ काय होतो की बाथरूमच्या जाळीमधून जरी हे जेल खाली वाहून गेलं तरी याचं पाणी होणार आहे, म्हणजे की पर्यावरणासाठी हे पूरक आहे। तर अशा प्रकारे सेव्हरच्या ॲनियन पॅडमध्ये जे सॅप वापरलेलं आहे ते पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, केमिकल फ्री आहे, पर्यावरणासाठी पूरक आहे। अजून काही व्हिडिओज आपल्या सेव्हरबद्दल मी अपलोड करणारच आहे, पण तोपर्यंत जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता। तोपर्यंत खुश रहा, हेल्दी रहा, आनंदी रहा, बाय बाय।